रोज पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. कमी वेळात कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा हा चिल्ला सगळ्यांनाच आवडतो. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपा आणि चविष्ट चिल्ला. सोबतच आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चटणी. तुम्हालाही ही रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम चिल्ला किंवा डोसेचे बॅटर तयार करून घेऊ. बॅटर तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात साधारणतः 2 वाटी भिजवलेली मूग घेतली आहे. त्यामध्ये घालूया 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरं, 1 टेबलस्पून तांदूळाचं पीठ किंवा बारीक रवा. मी इथे रवा घेतला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरच्यांचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. चवीपुरता मीठ आणि कोथिंबीर. आता हे सर्व जिन्नस थोडं पाणी घालून छान बॅटर तयार करून घेऊ. बॅटर एका भांड्यात काढून घेऊ. डोसा बनवायला जशी कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणे बॅटर तयार करून घेऊ. आता ज्या तव्यावर डोसे बनवायचे असतील तो तवा गरम करून तेल लावून तयार करून घेऊ. या ठिकाणी मी रोजच्याच वापरातील तवा वापरते आहे. आता ह्या तव्यावर आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या आकाराचे डोसे बनवून घेऊ. डोसे बनवण्यासाठी बॅटर हलक्या हाताने स्प्रेड करून घेऊ. आता लगेच त्याच्यावर आवडीप्रमाणे कांदा, बारीक चिरलेली पालक किंवा कोथिंबीर आणि तीळ घालून किनारी थोडं तेल घालून छान शेकून घेऊ. किनाऱ्याला डोसावर आला की दुसऱ्या बाजूनेही छान शेकून घेऊ. हा झाला तयार खमंग आणि जाळीदार मुगाचा डोसा किंवा चिल्ला. लगेच ओल्या नारळाची चटणीची रेसिपी ही बघून घेऊ. एका गरम तव्यावर तेल टाकून त्यात 1 चमचा शेंगदाणे, 1 चमचा फुटाण्याच्या डाळ्या, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि ओलं नारळ टाकून मंद आचेवर परतवून घेऊ. त्यात थोडी कोथिंबीर आणि मीठ घालून वाटून घेऊ. नंतर एका तडका पॅनमध्ये थोडं तेल घालून त्यात मोहरी, हिंग आणि लाल मिरचीची फोडणी देऊन घेऊ. तयार आहे आपली झटपट ओल्या नारळाची चटणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि खाली दिलेले सबस्क्राईबचे बटन दाबा. भेटूया पुढच्या भागात. बाय.